विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण टुवर्ड्स ग्रीन एनर्जी या चॅप्टरचं नेक्स्ट लेक्चर पाहणार आहोत. ठीक आहे. आज आपल्याला पाहायचंय पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. अगोदर आपण थर्मल पॉवर प्लांट पाहिला, इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी करतात ती प्रोसेस पाहिली, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याचं प्रिन्सिपल पाहिले जनरेटरमध्ये वापरलं जाणारं. आज आपल्याला पाहायचे थर्मल प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. मग हिअर टू स्टीम यूज टू रोटेट द टर्बाइन. इथं सुद्धा स्टीम यूज केली जाते टर्बाइनला रोटेट करण्यासाठी, परंतु हावेवर एनर्जी रिलीज्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लिय ऑफ एटम्स लाईक युरेनियम अँड प्लुटोनियम. पण ती एनर्जी जी यूज केली जाते स्टीमला बॉईल करण्यासाठी ती कोणाद्वारे यूज केली जाते? युरेनियम आणि प्लुटोनियम यांचं फ्युजन होऊन ती एनर्जी तयार होत असते. ठीक आहे. जनरेट स्टीम ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. मग ते काय करतं, ती फ्युजन झालेली जी एनर्जी आहे ती काय करते, हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरची स्टीम जनरेट करते. मग टर्बाइन रोटेट होतो बाय स्टीम, आणि रोटेट झाल्यानंतर ड्राइव्ह जनरेटर आणि इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. मग न्यूक्लिअर पॉवर प्लांट कसा काम करतो याचा फ्लो चार्ट तुमच्या पुस्तकात दिला गेला. कसा दिलाय? फ्युल म्हणून युरेनियम आपण देतो आणि न्यूक्लिअर रिएक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन. मग न्यूक्लिअर रिएक्टर त्याला एक स्पेशल रिएक्टर लागतं जिथे कंट्रोल्ड न्यूक्लिअर फिजन केलं जातं. मग सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर, ती इथेही सुद्धा बघा स्टीमच यूज करतात. म्हणजे सिस्टीम असते कशाची जनरेट करण्यासाठी? वॉटर पासून स्टीम जनरेट करण्याची. आणि स्टीम जातं टर्बाइनला, टर्बाइन फिरतं, तिथून जातं ते जनरेटरकडे आणि टर्बाइन फिरल्यानंतर ते जनरेशन करतं कशाचं? इलेक्ट्रिकल एनर्जीचं. पण ही स्टीम जी आहे ती एक्झिट होते सिस्टीम फॉर कन्व्हर्जन ऑफ स्टीम बॅक इनटू वॉटर. त्या स्टीमला परत वॉटरमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं. तर जातं ती स्टीम आणि ती परत जाते सिस्टीम कुठं? जनरेट करण्यासाठी आणखी एकदा स्टीम त्या वॉटर पासून आणखी एकदा ते कुठं जातं? स्टीम टर्बाइन कडे. अशा प्रकारे ही सायकल चालत राहते आणि अशी प्रोसेस होत असते. ठीक आहे. आणि मग त्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं बघा न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये. न्यूक्लिअर एनर्जी जाते थर्मल एनर्जी मध्ये, वॉटरला बॉईल करते, स्टीम करते. स्टीमची एनर्जी जी कायनेटिक एनर्जी होती स्टीमची ती कुठे जाते? टर्बाइन कडे, टर्बाइनच्या कायनेटिक एनर्जी कडे, आणि ती प्रोड्यूस करते इलेक्ट्रिकल एनर्जी. हे झालं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. मग ते पॉवर जनरेट करण्यासाठी न्यूक्लिअर फ्युजन किंवा ती चेन रिएक्शन कशी होते बघा. पहिल्यांदा आपल्याला भेटतो एक न्यूट्रॉन आपण बंबार्ड करतो युरेनियम 235 या आयसोफॉर्मवर. ठीक आहे. तिथे बंबार्ड केल्यानंतर U235 हा तर स्टेबल असतो, पण बंबार्डमेंट झाल्यामुळे जो नॅसेंट काय असतो न्यूट्रॉन तो तिथे जातो, तो U235 सोबत मिसळतो किंवा मिळतो आणि त्याचं फॉर्मेशन होतं U236 मध्ये. आणि U236 इज हायली अनस्टेबल. त्याच्यामुळे तो काय करतो, तोच कन्व्हर्जन होतं U36 चं कशामध्ये? 200 MeV ती एवढी एनर्जी प्रोड्यूस करतं, बेरियम देतं, क्रिप्टॉन देतं, आणि त्यामधून निघतात नवीन 3 नॅसेंट काय न्यूट्रॉन्स, जे की अशा फॉर्म मध्ये निघत असतात. ठीक आहे. आणि त्यांचं पुढे जाऊन परत आणखी ते होतात बंबार्ड U235 वर. आणि हे 3 जे न्यूट्रॉन जे रिलीज झाले ते परत होतात बंबार्डमेंट कोणासोबत? U235 सोबत, जो की स्टेबल आहे. त्याला परत आणखी त्या अनस्टेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात आणि त्याचं परत हे होतं कन्व्हर्जन कशामध्ये? 220 MeV एनर्जी रिलीज मध्ये, बेरियम, क्रिप्टॉन, आणि परत 3 नवीन न्यूट्रॉन तो जनरेट करत असतो. आणि अशाच प्रकारे सेम प्रोसेस होते ह्या 3 सोबत. आता परत त्या एका न्यूट्रॉन पासून आणखी 3 झाले जनरेट, परत आणखी 3, परत आणखी 3, आणि ही एनर्जी ही कन्वर्ट किंवा कंटिन्युअस होत जाते. आणि त्याच्या बाय प्रोडक्ट म्हणून 220 MeV ही काय म्हणतात त्याला एनर्जी तिथे जनरेट होत असते कंटिन्युअसली. अशा प्रकारे ही रिएक्शन कंटिन्यू होते आणि त्याला आपण म्हणतो चेन रिएक्शन. आणि ही चेन रिएक्शन कंट्रोल्ड चेन रिएक्शनच्या स्वरूपात परफॉर्म केली जाते, जेणेकरून ती अनकंट्रोल्ड न होता त्याचा धोका कोणालाच झाला नाही पाहिजे. ठीक आहे. सो वी हॅव टू नो अबाउट द न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. ठीक आहे. मग फिजन आपण बघितली, चेन रिएक्शन बघितली ती कशी होत असते. माझा न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये कसं होतं बघा, कंट्रोल्ड चेन रिएक्शन रिझल्ट इन रिलीज ऑफ थर्मल एनर्जी. आता ती कंट्रोल्ड चेन रिएक्शन होती बघा, ते रिझल्ट इन थर्मल एनर्जी मध्ये. त्याचा रिझल्ट कशामध्ये येतो? थर्मल एनर्जी मध्ये. आणि त्याला काय कशासाठी यूज केलं जातं? इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी. ठीक आहे. डज नॉट यूज फॉसिल फ्युल लाईक कोल. त्याच्यामुळं नो एअर पोल्युशन. कोलला ते जाळण्याचं काम करत नाही, ते फॉसिल फ्युल संपवण्याचं काम करत नाही, त्यामुळे तिथं नो एअर पोल्युशन. आणि सफिशियंट न्यूक्लिअर फ्युल अवेलेबल, म्हणजे सफिशियंटली आपल्याला ते न्यूक्लिअर फ्युल अवेलेबल देखील असतं, असं आपल्याला म्हणायचं, किंवा असा तो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. ठीक आहे. मग त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स बघा काय काय. प्रोडक्ट्स ऑफ न्यूक्लिअर फ्युल आफ्टर इमिशन्स आर. त्या इमिशन नंतर, न्यूक्लिअर फ्युलच्या इमिशन नंतर जे प्रोडक्ट अवेलेबल असतील त्या कशा असतील? रेडिओ ऍक्टिव्ह ते प्रोडक्ट होतील,
आणि ते काय करतील, इमिट हार्मफुल रेडिएशन करण्याचा धोका देखील त्यांच्यापासून आहे. आणि त्याच्यामुळं त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर वेस्ट, आणि त्या न्यूक्लिअर वेस्टला डिस्पोज करणं हे सगळ्यात मोठं बिग चॅलेंज आहे. त्याच्यामुळं भरपूर सारे ऍक्सिडेंट देखील होऊ शकतात. त्यामुळे हा त्याचा वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम आहे. ठीक आहे बघा, ऍक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट फेटल बिकॉज ऑफ रेडिएशन्स. म्हणजे जर कधी तिथं ऍक्सिडेंट झाला, त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जर ऍक्सिडेंट झाला, तर तो इतका फेटल आहे की त्याचा परिणाम मानव सृष्टीवर, मानव जातीवर चांगले होणार नाहीत. कारण त्याच्या रेडिएशन्स ह्या खूप काय म्हणतात त्याला हार्मफुल आहेत. त्याच्यामुळे कॅन्सर किंवा डिफॉर्मिटी, जेनेटिक चेंजेस, म्युटेशन्स हे सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा एक त्याचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आता आपण पाहूया की पॉवर प्लांट बेस्ड ऑन द नॅचरल गॅसेस. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट होता पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅसेस. नॅचरल गॅसेसची पॉवर जनरेशन कशी होत असते बघा, टर्बाईन रन बाय गॅस, हे तर आपल्याला जनरली माहितीच आहे. टर्बाईन रन बाय स्टीम वगैरे असं आपण म्हणतो. मग टर्बाईन रन बाय नॅचरल गॅस आणि टर्बाईन रन बाय गॅस ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर, हे आपल्याला माहिती आहे. स्टीम हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरची असते, पण तिथं नॅचरल गॅस कंबशन होतं आणि त्या कंबशनमुळेच वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, स्टीम मध्ये. बघा, कंप्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर हे तिथं असतं कुठं, त्या पॉवर प्लांटमध्ये, कुठं जे की बेस्ड असतं नॅचरल गॅसेसवरी. आणि त्याचं कंबशन चेंबर असतं. त्या कंबशन चेंबरमध्ये प्रेशराइज्ड एअर सोडली जाते आणि तिथं काय असतं, गॅस टर्बाईन, ते टर्बाईन रोटेट होतं त्या गॅसमुळे आणि ते जातं जनरेटरमध्ये आणि त्याची होते इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन. अशा प्रकारे हे काय करतं, काम करतं पॉवर प्लांट कोणाचा, नॅचरल गॅसेसचा. मग तिथे एनर्जी कन्व्हर्जन कसं होतं बघा. ठीक आहे, केमिकल एनर्जी ऑफ नॅचरल गॅस ती कशामध्ये कन्वर्ट होते, कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस. म्हणजे नॅचरल गॅसच्या कंबशनमुळे जी कायनेटिक एनर्जी जनरेट होते त्यामध्ये जाते काय, केमिकल एनर्जी ऑफ नॅचरल गॅस टू कायनेटिक एनर्जी ऑफ नॅचरल गॅस, आणि ती जाते जनरेटरमध्ये. मग इलेक्ट्रिकल एनर्जी होते जनरेट टर्बाईन मध्ये आणि तिथे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. बघा, केमिकल एनर्जी होते कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये, आणि ती कायनेटिक एनर्जी जाते टर्बाईन कडे, आणि टर्बाईन मध्ये गेल्यानंतर ते टर्बाईन फिरतं आणि तिथं होते इलेक्ट्रिकल एनर्जीचं जनरेशन. अशा प्रकारे होतं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, अशा प्रकारे होतं आजचं लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले काय, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि हे नॅचरल गॅस पॉवर प्लांट. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला थोडे प्लांट शिकत जायचं या चॅप्टरमध्ये. चॅप्टर असाच आहे जे की विभागामध्ये जर केला तर आपल्याला भरपूर सारं शिकता येईल. ठीक आहे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी आपल्याला समजून येईल. अशा प्रकारे आजचं लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.